नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 3 मार्च 2026 या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. चंद्राची व पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती वेगवेगळी आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. 3 मार्च 2026ला चंद्र हा 3:20 पृथ्वीच्या छायेने पूर्णपणे झाकला जाईल. यास खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. हा ग्रहणकाल दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:47 आहे. वैज्ञानिक दृष्टीने आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम या ग्रहणाचे होतात ते जाणून घेऊया. चंद्र हा मनाचे आरोग्य नीट ठेवणारा ग्रह आहे. सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्र उजळून निघतो व चंद्राच्या प्रकाशाच्या लहरी पृथ्वीवर येतात. या लहरींमुळे वनस्पतींवर परिणाम होतो. औषधी वनस्पतींचे गुणधर्म वाढतात. पॉझिटिव्ह ऊर्जा वनस्पतींमध्ये तसेच पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये येते. मनुष्याच्या मानसिक स्थितीवर चंद्राच्या शुभलहरी चांगला परिणाम करतात. परंतु जेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते तेव्हा चंद्राच्या प्रकाशाच्या शुभलहरी नष्ट होतात. त्यामुळे या चंद्रग्रहण काळात अनेक प्राण्यांवर वनस्पतींवर अशुभ प्रभाव पडतो. काही व्यक्तींच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीमध्ये चंद्र जर उच्च राशीत व शुभस्थानी असेल तर मानसिक त्रास होत नाही. चंद्रग्रहणकाळी मनस्थिती चांगली राहावी म्हणून आध्यात्मिक उपासना, जप, नामस्मरण करावे. तसेच चंद्रग्रहणामुळे शारीरिक त्रासही संभवू शकतो. अपचन, अजीर्ण, पोटात गॅस होणे, लघवीचा त्रास होणे यासारखे काही त्रास संभवतात. म्हणून चंद्रग्रहणकाळी पूर्ण शाकाहारी असा पचण्यास हलका आहार घ्यावा. चंद्राच्या प्रभावाखाली कोहळा, काकडी, अहळीव, कोबी, भोपळा या वनस्पती येतात. या वनस्पतींचे सेवन या ग्रहणकाळी करावे. तसेच गाईचे दूध, फळे यांचे सेवन करावे. अंडी, मासे, चिकन, मटण हा मांसाहार करू नये. मद्यपान करू नये. सिगरेट ओढू नये. नाहीतर शरीरातील निगेटिव्हिटी वाढते. हा योग्य आहार करून शारीरिक व मानसिक ऊर्जा बल वाढवावे. ग्रहणकाळी मनात भीती, ताण, चिंता वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे आध्यात्मिक उपासना करावी. ज्ञानमुद्रा, आकाशमुद्रा करावी. ज्ञानमुद्रा म्हणजे अंगठ्याचे टोक व तर्जनीचे टोक एकमेकांशी जुळवून बाकीची बोटे सरळ रेषेत ठेवणे. जॉईंट टिप्स ऑफ थंब अँड इंडेक्स फिंगर ही मुद्रा कितीही वेळा व दिवसभरात कधीही करावी. आकाशमुद्रा म्हणजे अंगठा व मधले बोट यांची टोके जुळवून बाकीची बोटे सरळ रेषेत ठेवावी. जॉईंट टिप्स ऑफ थंब अँड मिडल फिंगर सकाळी व सायंकाळी ही मुद्रा करावी. 3 ते 5 मिनिटेपर्यंत आकाशमुद्रा करावी. यामुळे मानसिक स्थिती सुधारते. खग्रास चंद्रग्रहण काळामध्ये कोणीही विनाकारण भीती बाळगू नये. फक्त आहार व आपले आचरण यावर नियंत्रण ठेवावे म्हणजे काहीही त्रास होत नाही. यात कुठलीही अंधश्रद्धा नाही. हा संपूर्ण वैज्ञानिक भाग आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. शुभम भवतु. श्रीराम जय राम जय जय राम.